Hello students, welcome to श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. अनेक स्पर्धा परीक्षांना हसत खेळत आणि आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी आपलं फाउंडेशन अतिशय परफेक्ट असण्याचं गरजेचं आहे. म्हणूनच राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटानं तुमच्यासाठी अतिशय चांगली एक संधी घेऊन आलेलो आहे आम्ही. या संधीमध्ये तुम्हाला फाउंडेशनचा कोर्स अगदी मोफत आम्ही देणार आहे. त्याच्यामध्ये केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजीच्या रिलेटेड ज्या काही फाउंडेशन, ज्या काही बेसिक कन्सेप्ट असतील सगळ्या आम्ही तुमच्या परफेक्ट करून घेणार आहे. अतिशय महत्त्वाचा असणारा हा फाउंडेशनचा कोर्स कोरोनाच्या या काळामध्ये अगदी तुम्हाला मोफत मिळणार आहे. कारण आपण बघतो आहे कोरोनाच्या काळामध्ये कशी परिस्थिती झालेली आहे आणि अशा परिस्थितीतही आपलं जे शिक्षण आहे ते अजिबात थांबलं नाही पाहिजे. आणि म्हणूनच उत्तम दर्जाचे शिक्षण तुम्हाला देण्यासाठी राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स नेहमीच प्रयत्न तुमच्यासाठी करणार आहे. मी रोहित पवार या केमिस्ट्रीच्या लेक्चरमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे पहिल्यांदा. ओके, केमिस्ट्रीमध्ये आपण जो पहिल्यांदा जो टॉपिक सुरू करणार आहे त्या टॉपिकचं नाव आहे बघा, सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. ओके, आता टॉपिकचं नाव असं आहे किंवा जेव्हा आपण येता अंगणवाडीमध्ये होतो, अंगणवाडीतून जेव्हा आपल्याला पहिलीमध्ये जेव्हा आपण जाणार होतो तेव्हा आपल्याला अंगणवाडीमध्ये काय शिकवलं जातं तर मुळाक्षर शिकवायची, एक दोन शिकवायची, जेणेकरून पहिलीमध्ये जात असताना आपल्याला त्या पहिलीचा जो काय अभ्यासक्रम आहे तो अतिशय सोपा जावा. आणि म्हणूनच 11वी-12वी मध्ये तुम्ही जेव्हा एंट्री करणार आहात त्यावेळी तुम्हाला 11वी-12वी मध्ये जे काही विषय आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी ते अतिशय सोपे जावेत याच्यासाठी आपण या फाउंडेशनच्या कोर्समध्ये काही बेसिक कन्सेप्ट अशा तुमच्या करून घेणार आहे की जेणेकरून त्याचा तुम्हाला 100% फायदा होईल. मग केमिस्ट्रीच्या या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, बेसिक कन्सेप्ट म्हणजे काही कन्सेप्ट अशा असतात की ज्या तुम्हाला परफेक्ट असतील तर तुम्हाला केमिस्ट्री शिकताना खूप इंटरेस्ट आणि खूप आनंद येणार आहे. आणि म्हणूनच त्या बेसिक कन्सेप्ट कोणत्या कोणत्या आहेत ते या लेक्चर मध्ये आपण समजून घेणार आहे. ओके, मग पहिली जी बेसिक कन्सेप्ट आहे ती म्हणजे कोणती आहे बघा, तर ती आहे मॅटर. आता काही लोकांच्या मनात प्रश्न आला असेल की व्हॉट इज द मॅटर, म्हणजे ह्या मॅटरचा काय मॅटर आहे. तर लक्षात ठेवा बाळांनो, हा जो मॅटर नावाचा वर्ड आहे तो वर्ड सायन्सच्या रिलेटेड आहे. आपल्या घरगुती प्रॉब्लेम किंवा मित्रांचे जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्या रिलेटेड हा शब्द नाही, आपल्या अभ्यासाच्या रिलेटेड हा वर्ड आहे. मग काय वर्ड सांगतो तर मॅटर म्हणजे काय बघा, एनिथिंग अराउंड अस that has mass and occupy space is called as matter. मॅटरची डेफिनेशन अतिशय सोपी आहे. एनिथिंग अराउंड अस, आपल्या सभोवताली जे काय आहे ते सगळं मॅटर आहे. फक्त कंडिशन काय सांगितल्या, दॅट हॅज, की ज्याला आहे काय मास. मास म्हणजे वस्तुमान की जे आपण ग्रॅम मध्ये किलोग्रॅम मध्ये सांगतो. मग हा मार्कर जर पकडला तर या मार्करचं पण काही ना काहीतरी वजन असेल, मग ते वजन आपण ग्रॅम किंवा किलोग्रॅम मध्ये सांगणार आहे, बरोबर. मग त्याला मास आहे म्हणून तो कोण आहे, मॅटर आहे. मग आपल्या सोबत जेवढ्या काही गोष्टी आहेत प्रत्येकाला वजन आहे हे सगळ्यांना माहित आहे. म्हणजे एव्हरीथिंग इज मॅटर. आणि त्या मॅटरनं काहीतरी स्पेस या युनिव्हर्स मध्ये, या जगामध्ये काय केलंय, ऑक्युपाय केलेलं आहे, बरोबर का. जसं की तुम्ही आता ज्या मोबाईलवर तुम्ही हे लेक्चर बघत आहात त्या मोबाईलला सुद्धा काहीतरी मास आहे, त्या मोबाईलनं काहीतरी जागा व्यापलेली आहे, म्हणून तो मोबाईल तुमच्यासाठी कोण असणार आहे तर मॅटर असणार आहे. मॅटरचे अशी भरपूर एक्झाम्पल आपण देऊ शकतो. आपल्या सोबत जे काय आहे ते सगळं काय असणार आहे तर मॅटर असणार आहे. आता ही झाली मॅटरची डेफिनेशन. त्याच्यानंतर आपला जो मेन सब्जेक्ट आहे तो मेन सब्जेक्ट कोणता आहे तर तो आहे केमिस्ट्री. आणि केमिस्ट्री म्हणजे काय तर हे आपल्याला अतिशय समजणं गरजेचं आहे. इयत्ता 10वी मध्ये जेव्हा आपण सायन्सचा अभ्यास करत होतो त्या सायन्सच्या बुक मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे सगळे विषय एकत्रपणे तुम्हाला शिकायला दिलेले. परंतु आता जेव्हा तुम्ही 11वी आणि 12वी मध्ये जेव्हा एंट्री करणार आहात तेव्हा सगळे हे विषय काय झालेले असतात तर इंडिव्हिज्युअल सेपरेट झालेले आहेत. केमिस्ट्री विषय सेपरेट झाला, फिजिक्स सेपरेट झाला, बायोलॉजी सेपरेट झाला. मग केमिस्ट्री हा जो सब्जेक्ट आहे तो सायन्सची एक ब्रँच आहे. म्हणजे केमिस्ट्री इज द ब्रँच ऑफ सायन्स. जसं फिजिक्स सुद्धा सायन्सची ब्रँच आहे, बायोलॉजी सुद्धा सायन्सची ब्रँच आहे, तसं केमिस्ट्री सुद्धा काय असणार आहे एक सायन्सची ब्रँच आहे. मग त्या सायन्सच्या ब्रँच मध्ये आपण कुणाचा अभ्यास करणार आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. बघा, केमिस्ट्री इज द ब्रँच ऑफ सायन्स. मी काय लिहितोय बघा, डेफिनेशन आपल्याला लिहायचे आहे.
chemistry is the branch of science that deals with स्टडी ऑफ. आता पुन्हा पुन्हा अभ्यास केला जातो तर पहिल्यांदा बघा स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ मॅटर. ओके, आता मॅटर म्हणजे काय तुम्ही सगळ्यांना माहित आहे, एनिथिंग अराउंड दॅट हॅज मास. ओके, मग समजा हा मार्कर आहे, हा मार्कर आपल्यासाठी की मॅटर आहे आणि आपण जेव्हा 9वी मध्ये होतो तेव्हा तिथे आपण स्ट्रक्चर ऑफ मॅटर नावाचा टॉपिक शिकलेला आहे. त्या स्ट्रक्चर ऑफ मॅटर मध्ये काय होतं तर कोणताही मॅटर जर आपण अतिशय स्मॉल पार्ट मध्ये कट करत गेलो तर त्या मॅटरचा सगळ्यात लहानातला लहान जो कण असतो त्याला तुम्ही नाव काय देता, व्हेरी गुड, काय नाव देता, एटम. आणि हा जो एटम आहे तो एटम आपल्याला उघड्या डोळ्यांना कधीही दिसत नाही म्हणून तुम्ही त्याला म्हणता ते कसं आहे तर इनव्हिजिबल आहे. कसं आहे, इनव्हिजिबल, आणि अतिशय लहान आहे म्हणून तुम्ही काय म्हणता त्याला टायनी. ओके, पण टायनी अँड इनव्हिजिबल पार्टिकल ऑफ द मॅटर म्हणजे कोण असणार आहे तुमचा तर एटम असणार आहे. मग त्या एटमचं जे काही स्ट्रक्चर आहे ते आपण 9वी मध्ये डिस्कस केलेलं आहे. इन डिटेल स्ट्रक्चरचं डिस्कशन आपण 11th स्टँडर्ड मध्ये करणार आहेच, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे एटमच्या सेंटरला न्यूक्लियस असतो, इलेक्ट्रॉन्स हे रिव्हॉल्व करत असतात, प्रोटॉन्स पण न्यूक्लियस मध्ये असतात, बरोबर आहे की नाही. हे जे काही मॅटरचा जो काही स्ट्रक्चरचा स्टडी असेल तो आपल्याला केमिस्ट्री नावाच्या ब्रँच मध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर बघा सेकंड पार्ट, कंपोजिशन ऑफ मॅटर. कुणाचा अभ्यास करणार आहे आपण, कंपोजिशन ऑफ मॅटर, म्हणजे जनरल मॅटरचा स्टडी करायचा आहे, मॅटरच्या स्ट्रक्चरचा, मॅटरच्या कंपोजिशनचा. आता हे कंपोजिशनला मराठीमध्ये काय म्हटलं जातं तर कशापासून बनलेलं आहे. समजा H2O म्हणजे काय आहे तर वॉटर आहे, आणि वॉटर म्हणजे पाणी की ज्याला काहीतरी मास आहे, की ज्यानं काहीतरी स्पेस ऑक्युपाय केलेला आहे, म्हणून वॉटर कोण असणार आहे, मॅटर असणार आहे. आणि हे जे मॅटर आहे वॉटर नावाचं त्याचं जे कंपोजिशन आहे ते म्हणजे काय तर वॉटर कुणापासून बनलेलं आहे तर व्हेरी गुड, वॉटर हायड्रोजनचा गॅस आणि ऑक्सिजन गॅस या दोघांपासून बनलेला आहे. म्हणजे हायड्रोजन अँड ऑक्सिजन इज द कंपोजिशन ऑफ वॉटर, बरोबर का. मी जर इथे एक कंपाऊंड लिहिलं अमोनिया तर या अमोनियाचं कंपोजिशन कोण असणार आहे, व्हेरी गुड, कोण, नायट्रोजन अँड हायड्रोजन. म्हणजे एखादा पदार्थ कशापासून बनलेला आहे त्या बनलेल्या घटकांना तुम्ही म्हणायचं ते कंपोजिशन आहे. ह्या सगळ्या कंपोजिशनचा जो काही स्टडी आहे तो सुद्धा आपण केमिस्ट्री मध्ये करणार आहे. हायड्रोजनचा स्टडी, ऑक्सिजनचा स्टडी, नायट्रोजनचा स्टडी, या सगळ्या एलिमेंटचा स्टडी आपण केमिस्ट्री मध्ये करणार आहे. त्याच्यानंतर अजून कशाचा स्टडी करणार आहे आपण तर प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. कशाचा स्टडी बघा, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, मॅटरचे गुणधर्म. आता मॅटरचे गुणधर्म म्हणजे काय तर जनरली आपण फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज ह्या सगळ्यांचं डिस्कशन करणार आहे. आता हायड्रोजन अँड ऑक्सिजन हे कोण आहेत तर दीज आर द कंपोजिशन ऑफ वॉटर. आणि हे वॉटरचं कंपोजिशन असल्यामुळं इंडिव्हिज्युअल हायड्रोजनला किंवा इंडिव्हिज्युअल ऑक्सिजनला म्हणजे सेपरेट हायड्रोजन सेपरेट ऑक्सिजनला आपण काय म्हणायचं तर कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स. काय म्हणायचं, कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स ऑफ वॉटर. जसं मला सांगा आपल्या घरामध्ये एक भिंत असते, ती जी भिंत आहे ती भिंत कशापासून बनलेली आहे, सिमेंट, विटा, वाळू यांच्यापासून बनलेली आहे नाही. मग सिमेंट, विटा, वाळू हे काय असणार आहेत तर त्या भिंतीचे कॉन्स्टिट्युएंट्स असणार आहे. मग तसं वॉटरचे कॉन्स्टिट्युएंट कोण आहे, हायड्रोजन, ऑक्सिजन. मग हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे जे काही प्रॉपर्टीज आहेत, फिजिकल प्रॉपर्टीज असतील, केमिकल प्रॉपर्टीज असतील, यांचा सुद्धा स्टडी आपण कुठे करणार आहे तर या केमिस्ट्री नावाच्या ब्रँच मध्ये करणार आहे. मग केमिस्ट्रीची ओव्हरऑल एक डेफिनेशन काय असेल बघा तर केमिस्ट्री इज द ब्रँच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ, कोणाकोणाचा स्टडी केला जातो, मॅटरच्या स्ट्रक्चरचा, मॅटरच्या कंपोजिशनचा आणि मॅटरच्या प्रॉपर्टीजचा. ओके, राईट डाऊन दिस. हा, तर हे लिहून घेतल्यानंतर केमिस्ट्रीच्या पण काही ब्रँचेस आहेत त्यांचा सुद्धा स्टडी आपल्याला करणं अतिशय महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. जसं सायन्सच्या ब्रँचेस बघितले आपण, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, तसं केमिस्ट्रीच्या पण कोणत्या कोणत्या ब्रँचेस आहेत बघा तर केमिस्ट्रीमध्ये पहिली जी ब्रँच आहे ती म्हणजे फिजिकल केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्री. आता फिजिकल केमिस्ट्री मध्ये डेफिनेशन जर लिहायची असेल तर आपण डेफिनेशनची सुरुवात कशी करणार, फिजिकल केमिस्ट्री इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री that deals with the study of
आता कुणा कुणा स्टडी केला जातो, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्ट्रक्चर ऑफ मॅटर. मॅटरच्या स्ट्रक्चरचा जिथं अभ्यास केला जातो ती केमिस्ट्री ब्रँच आहेच की, पण त्या केमिस्ट्री मध्ये पण कुठली ब्रँच आहे, फिजिकल केमिस्ट्री. म्हणजे इयत्ता 9वी मध्ये आपण जो स्ट्रक्चर ऑफ मॅटर नावाचा टॉपिक शिकलेलो आहे, तो शिकत असताना आपल्याला एवढंच माहित होतं की तो विज्ञानाच्या पुस्तकातील धडा आहे. पण आता आपल्याला दोन गोष्टी नवीन समजल्या. तो टॉपिक केमिस्ट्रीचा आहे, बर केमिस्ट्रीचा असून तो फिजिकल केमिस्ट्री या शाखेतला आहे, हे पण आपल्याला समजलं, बरोबर का? आणि म्हणून फिजिकल केमिस्ट्री इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ मॅटर. सेकंडला बघा एनर्जी चेंजेस. एनर्जी चेंजेस, आता हे सगळ्यांना माहित आहे, जे वॉटर असतं ना सॉलिड स्टेट मध्ये, ते सॉलिड स्टेट मध्ये असलेलं वॉटर म्हणजे आपल्यासाठी कोण असणार आहे, व्हेरी गुड, कोण असणार आहे, आईस असेल का? मग ह्या आईसला जर तुम्हाला वॉटर लिक्विड मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही ह्या आईसला काय करता, थोडंसं हिटिंग करता का? ओके, हिटिंग करता म्हणजे हीट प्रोव्हाइड करता. आता हीट प्रोव्हाइड करता म्हणजे एनर्जी प्रोव्हाइड करता, बिकॉज वी नो दॅट हीट इज द अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. मग किती तुम्ही जूल एनर्जी दिली, कारण एनर्जीचं युनिट काय आहे, जूल आहे ना. मग हाऊ मेनी जूल एनर्जी इज प्रोव्हाइडेड टू दॅट आईस, तर ती जूल मध्ये असलेली जी क्वांटिटी आहे ती आपल्याला माहित आहे का, तर नाही. मग इथे एनर्जी चेंजेस जो काय असेल तो आपल्याला कुठे डिस्कस करायचा आहे, फिजिकल केमिस्ट्री मध्ये. पण एवढं तर आपल्याला समजलं आहे की आईसचं कन्व्हर्जन जर लिक्विड वॉटर मध्ये करायचं असेल तर तुम्ही हीट काय केली, प्रोव्हाइड केली. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकताय हीट इज ऍब्सॉर्ब्ड. बरं, अजून एक केमिकल रिएक्शन आहे, कार्बन प्लस ऑक्सिजन इट गिव्स काय असणार आहे, CO2 गॅस. हे हिटिंग केल्यानंतर हा कार्बन म्हणजे आपल्यासाठी कोण असणार आहे, कोळसा असणार आहे. पण जेव्हा कोळसाला आपण थोडंसं गरम करतो तेव्हा याच्यातून काय होते, हीट रिलीज होते. मग किती हीट रिलीज झाली ही सुद्धा आपण कुठे बघणार आहे, फिजिकल केमिस्ट्री या ब्रँच मध्ये. आता 3 नंबरला आपण कशाचा स्टडी करणार आहे बघा, हाऊ मॅटर इज कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. याचा सुद्धा जो काय स्टडी असेल तो आपण फिजिकल केमिस्ट्रीच्या ब्रँच मध्ये करणार आहे. म्हणजे आता हे जे वॉटर आहे तो आपल्यासाठी कोण आहे, मॅटर आहे. त्याची एक स्टेट इथं कुठली घेतलेली आहे, तर सॉलिड. तो सॉलिड मधून कुठे गेला, तर लिक्विड मध्ये गेला. म्हणजे स्टेट बदलली बघा. स्टेट बदलत असेल तर ही कशी शक्य आहे, हाऊ इज दिस पॉसिबल, ह्याचा सुद्धा स्टडी कुठे करणार आहे, पण फिजिकल केमिस्ट्री मध्ये करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जस्ट इंट्रोडक्शन आहे, अजिबात घाबरून जाऊ नका. जेव्हा याचा इन डिटेल स्टडी आपण करणार आहे तेव्हा हे आणखी चांगलं तुम्हाला समजून जाईल. ओके, याचा एक स्क्रीनशॉट घ्या. ओके, आता हे झाल्यानंतर आपल्यासाठी या टॉपिक मध्ये पहिल्या बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री या टॉपिक मध्ये सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे तो म्हणजे मॅटर. आणि म्हणून आपण इथे हेडिंग बघणार आहे, तर क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. मॅटरचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे, तर हा जो मॅटर आहे त्याचं क्लासिफिकेशन 2 क्लास मध्ये केलेलं आहे. जसं इयत्ता 10वी मध्ये आपण जर गेलो तर 10वीच्या क्लासमध्ये 2 डिव्हिजन्स असतात, 10th A असणार, 10th B असणार. तसंच ह्या मॅटरचे पण 2 क्लास आहेत. पहिला क्लास आहे कोणता बघा, तो म्हणजे प्युअर सबस्टन्सेस. कोणता, प्युअर सबस्टन्सेस. आणि जो दुसरा क्लास आहे तो म्हणजे कोणता बघा, मिक्सचर. असे ह्या मॅटरचे 2 क्लास आहेत. ओके, तर ह्या प्युअर सबस्टन्स क्लासिफिकेशन परत कसं केलंय, तर परत केलेलं आहे एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. कसं केलंय, एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. ओके, आय होप तुम्हाला हे समजत असेल. इन डिटेल आपण मध्ये हे डिस्कशन करणार आहेत. बर, एलिमेंट्स मध्ये परत 3 टाइप केलेले आहेत. कसे कसे बघा, तर एलिमेंट मध्ये जो पहिला टाइप आहे तो आहे म्हणजे मेटल, म्हणजे एलिमेंटचं क्लासिफिकेशन. परत कोण आहे, नॉन मेटल्स. आणि लास्टला कोण असणार आहे, मेटलॉइड्स. ओके, आता ह्या कंपाऊंड्स मध्ये पण 2 क्लास आहेत. पहिला क्लास कोणता आहे बघा, तर तो आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आणि जो दुसरा क्लास आहे तो कोणता आहे बघा, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. तर हे 2 क्लास आहेत. तर हे आहे प्युअर सबस्टन्स क्लासिफिकेशन. आता मिक्सचरचं क्लासिफिकेशन कसं केलंय, तर 2 प्रकारचे मिक्सचर आपल्याकडे अवेलेबल असतात. पहिलं मिक्सचर आहे होमोजिनियस मिक्सचर आणि 2 नंबरला आहे हेटेरोजिनियस मिक्सचर. ओके, हे क्लासिफिकेशनचा फक्त आपण एक चार्ट बनवलेला आहे. आता इन डिटेल आपण त्याचं क्लासिफिकेशन बघूया ऍक्च्युअली काय आहे.
तर पहिल्यांदा आपण प्युअर सबस्टन्सचा स्टडी करूया आणि नंतर मिक्सचर कडे जाऊया. ओके, हेडिंग लिहा प्युअर सबस्टन्सेस, याचा स्क्रीनशॉट घ्या आणि नंतर एक अतिशय महत्त्वाचं हेडिंग लिहा प्युअर सबस्टन्सेस. व्हिडिओ पॉज करून तुम्ही माझ्यासोबत नोट्स पण कंप्लीट करू शकताय बघा. आता प्युअर सबस्टन्सेस म्हणजे काय असेल तर डेफिनेशन पहिला लिहूया आपण. ओके, प्युअर सबस्टन्सेस बघा, these are the substance which are made up of only one kind of atoms. आता इथं काइंडला अतिशय महत्व द्यायचं आहे बरं का आपण. ओनली वन काइंड ऑफ atoms म्हणजे काय तर याचा अर्थ असणार आहे एकाच प्रकारचे, काय अर्थ असणार आहे, एकाच प्रकारचे atoms असतील तर तुम्ही त्या पदार्थाला म्हणायचं तो शुद्ध पदार्थ आहे. जसं की काही लोकांना असं वाटत असेल सर एकच ॲटम का, सिंगल ॲटम म्हणजे प्युअर सबस्टन्स का. अरे बाळांनो, ॲटम्स हा इनविजिबल असतो, टायनी असतो, अतिशय लहान असतो. पण तिथं एक ॲटम कसा आपल्याला अवेलेबल भेटल, सापडणार आहे का एक ॲटम तर अजिबात नाही. म्हणून एक ॲटम नाही, काय आहे, एकाच प्रकारचे ॲटम. मग ते करोडो असू नये, करोडोपेक्षा जास्त असू दे, फक्त एकाच प्रकारचे ॲटम्स पाहिजे. जर डेमो एक सांगायचं असेल तर बघा मी असंच एक्झाम्पल घेतोय एअर नावाचं. आता एअर म्हणजे काय आहे, हवा. आता ह्या हवेमध्ये कोण कोण आहे तर भाऊ कदम, कुशल बद्रिकर असलं नाही सांगायचं. हे चला हवेच्या प्रोग्रामच्या बद्दल विचारत नाही मी. एअर म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये जी हवा आहे ना त्याच्याबद्दल मी डिस्कशन करत आहे. मग ह्या एअर मध्ये कोण कोण आहे तर एअर मध्ये जनरली गॅसेस आहेत. मग ते गॅसेस कोणते कोणते आहेत तर नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे आणि ऑल अदर गॅसेस असं लिहितो मी. आता नायट्रोजनचं जे काय पर्सेंटेज आहे ते 78% आहे, ऑक्सिजनचं पर्सेंटेज 28% आहे आणि राहिलेल्या 1% मध्ये अदर गॅसेस आहेत. मग ते अदर गॅसेस तुमचे नोबल गॅसेस असतील, बरोबर आहे. मग हे जे मिक्सचर आहे कुणाचं, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि अदर गॅसेसचं मिक्सचर, या मिक्सचर मध्ये एकाच प्रकारचे आयटम्स आहेत का नाही. इथं नायट्रोजनचे पण आयटम्स आहेत, ऑक्सिजनचे पण आयटम्स आहेत आणि बाकीच्या जे काय अदर गॅसेस आहेत त्यांचे पण आयटम्स आहेत. म्हणून जी हवा आहे ना, हवा, ती हवा प्युअर सबस्टन्स नाही. हवा कोण असणार आहे आपल्यासाठी तर मिक्सचर आहे. ओके, परंतु आता बघा ही जी एअर आहे या एअर मधून आपल्या फुफ्फुसासाठी, आपल्याला जगण्यासाठी, श्वासोच्छवासासाठी सगळ्यात महत्वाचा गॅस असेल तो म्हणजे ऑक्सिजन गॅस, की ज्याला मराठीमध्ये प्राणवायू गॅस म्हणतात. मग तो गॅस जेव्हा आपण ही जी एअर आहे ती एअर इनहेल करतो, जेव्हा आत आपण ओढतो, बरोबर, तेव्हा त्या ह्या गॅसेस पैकी नायट्रोजन आणि अदर गॅसेस पैकी नायट्रोजन आणि अदर गॅसेस काय होतात, वेगळे होतात आणि आपल्या फुफ्फुसामध्ये फक्त हा ऑक्सिजन गॅस एंट्री करतो. मग फक्त ऑक्सिजन गॅस एंट्री करतो म्हणजे आता त्या परिस्थितीमध्ये फक्त ऑक्सिजन गॅस कोण असणार आहे तर शुद्ध पदार्थ असणार आहे. म्हणजे कोण असणार आहे, प्युअर सबस्टन्स असणार आहे आपल्यासाठी, बरोबर आहे की नाही, बरोबर. तर ओके, हे आहे प्युअर सबस्टन्सची डेफिनेशन. आय होप तुम्हाला समजले असेल. ओके, आता प्युअर सबस्टन्स मध्ये पण पहिल्यांदा आपण कोणाला स्टडी करणार आहे तर ते म्हणजे इलेमेंट्स. ओके, बघा इलेमेंटची जी डेफिनेशन आहे सेम डेफिनेशन आहे. काय, these are the substances which are made up of only one kind of atoms. ओके, अशी ही एलिमेंटची डेफिनेशन, म्हणजे सेम डेफिनेशन तुम्ही इथं कॉपी करू शकताय. बघा एकाच प्रकारचे आयटम्स असतील तर तुम्ही त्याला एलिमेंट्स म्हणू शकताय. जसे की फक्त आणि फक्त हायड्रोजन गॅस जर आपण एका बॉटल मध्ये घेतला, म्हणजे समजा एक बॉटल आहे अशी आणि या बॉटल मध्ये आपण काय केलं, फक्त आणि फक्त हायड्रोजन गॅस फिल केलेला आहे. ओनली हायड्रोजन गॅस, बघा ओनली हायड्रोजन गॅस. मग फक्त आणि फक्त हायड्रोजन गॅस जर भरला असेल तर तो आता प्युअर आहे. पण त्याच्यासोबत जर आपण एखादा वेगळा गॅस जसे की ऑक्सिजन गॅस नावाचा तुम्ही काय केलं, गॅस याच्यासोबत फिल केला आणि कंटेनर क्लोज केला, तर इथं दोन प्रकारचे गॅस आहेत का, हायड्रोजन पण आहे, ऑक्सिजन पण आहे. मग आता हे प्युअर आहे का मिक्सचर आहे, व्हेरी गुड, काय असणार आहे, मिक्सचर असणार आहे. म्हणजे एकाच प्रकारचे आयटम्स, एकाच प्रकारचा सबस्टन्स असेल तर त्याला तुम्ही नाव द्यायचं इलेमेंट्स. मग इलेमेंट्सचे एक्झाम्पल काय काय सांगू शकताय बरं, तर इलेमेंट्स आपल्याकडे भरपूर आहेत. आपल्या पिरियडिक टेबल मध्ये 118 इलेमेंट्स आहेत, बरोबर आहे की नाही, 118. त्यापैकी आता मी हायड्रोजन घेतलाय, हायड्रोजन असेल, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ETC, भरपूर लॉट ऑफ व्हरायटीचे एक्झाम्पल देऊ शकतोय.
पण याच्यामध्ये एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे तर ती म्हणजे कोणती, तर हे सगळे कसे पाहिजेत, शुद्ध पदार्थ पाहिजेत. म्हणजे क्लोरीन सोबत जर ब्रोमीन तुम्ही मिक्स केला तर ते मिक्सचर झालं, जर ब्रोमीन सोबत आयोडीन मिक्स केला तर ते मिक्सचर झालं, ब्रोमीन सोबत हायड्रोजन मिक्स केला तर ते मिक्सचर झालं. म्हणजे प्युअर सबस्टन्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त आणि फक्त हायड्रोजन, फक्त आणि फक्त ऑक्सिजन, फक्त आणि फक्त क्लोरीन, आणि याला तुम्ही म्हणायचं प्युअर सबस्टन्स. मग आपला इलेमेंट कोण असणार आहे, प्युअर सबस्टन्स आहे की जो एकाच प्रकारच्या आयटम्स पासून बनलेला आहे. ओके, इलेमेंटची डेफिनेशन झाल्यानंतर आपल्याला कंपाऊंड बद्दल डिस्कशन करायचं आहे थोडंसं, किंवा सॉरी पहिल्यांदा इलेमेंटचे क्लास बघूया की आपण. इलेमेंटचे 3 क्लास, मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. ओके, हे तुम्ही लिहून घेतलं असतील. पहिल्यांदा आपण काय करूया, क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट्स असं हेडिंग लिहितोय बघा. क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट्स. आता इलेमेंटचे क्लास 3 आहेत. कोणते कोणते, तर मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. हे कशाच्या बेसिस वरती केले, तर तिथे तुम्ही ऑन द बेसिस ऑफ प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्सच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत याच्या बेसिस वरती आपण क्लासिफिकेशन केले. जसं आपण इयत्ता 9वीतून 10वीला गेलो तर आपण 10वी मध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये पण डिव्हिजन्स असतात. ए असणार, बी असणार, सी असणार, डी असणार. समजा जर आपण मराठी मीडियमला असू तर आपण 10वी ए मध्ये आहे, जर सेमी इंग्लिशला असू तर बी डिव्हिजन मध्ये आहे. म्हणजे आपण कशाच्या बेसिसवर क्लासिफाय केले जात आहे, तर माध्यमच्या, कोणतं माध्यम आहे. तसं इलेमेंटचं जे क्लासिफिकेशन आहे ते कशाच्या बेसिस वरती केलंय, तर इलेमेंटच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या बेसिस वरती केले. मग याच्यामध्ये जो पहिला क्लास आहे तो म्हणजे कोणता बघा, तर तो आहे मेटल्स. ओके, आणि या मेटल्सच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या आपण डिस्कस करूया. याच्यामध्ये पहिला पॉइंटला मेटल्स आर जनरली प्रेझेंट इन सॉलिड स्टेट ऍट रूम टेम्परेचर. आता हे रूम टेम्परेचर म्हणजे काय असते, तर 25 डिग्री सेल्सिअसचे जे काही टेम्परेचर आहे त्याला तुम्ही म्हणायचे रूम टेम्परेचर आहे. आणि याच्याबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे, कुठेतरी वर्ड आपल्याला हा बघायला भेटला असेल की रूम टेम्परेचर. मग रूम टेम्परेचरला म्हणजे या टेम्परेचरला जर पदार्थ सॉलिड स्टेट मध्ये असेल, कोणत्या स्टेट मध्ये, सॉलिड स्टेट मध्ये, तर तो पदार्थ, तो इलेमेंट मेटलच्या वर्गात जाणार. ओके, परंतु याच्यामध्ये पण एक्सेप्शन आहे. एक्सेप्ट मर्क्युरी विच इज लिक्विड, की जे कोणत्या स्टेट मध्ये असणार आहे, लिक्विड स्टेट मध्ये. विच इज लिक्विड ऍट रूम टेम्परेचर. म्हणजे तुम्हाला माहित असेल मर्क्युरी कोण असणार आहे, तर मर्क्युरी हा एक मेटल आहे आणि जनरली मेटल कोणत्या स्टेट मध्ये असतात, तर सॉलिड. परंतु हा मर्क्युरी एकटाच आहे की जो लिक्विड स्टेट मध्ये आहे. ओके, तर सेकंड बघा, मेटल्स आर मेलाबल. आता मेलाबलचा अर्थ काय असतो बघा, दॅट इज दे कॅन बी हॅमर्ड इनटू थीन शीट्स. म्हणजे काय, समजा मेटलचा पत्रा आपण बघितलेला आहे. एक मेटलचा पत्रा आहे आणि त्या मेटलच्या पत्र्याला जर आपण हॅमरिंग केलं, म्हणजे हातोड्याने जर त्या मेटलवरती आपण जर घाव घातले तर त्या मेटलची काय बनते रे, एक अशी शीट बनते का. आता शीट बनण्याच्या प्रॉपर्टीला आपण म्हणायचे मेलेबल आहे नेचर मध्ये. ओके, मेटल्स आर मेलेबल. फॉर एक्झाम्पल आपल्याकडं सगळ्यात जास्त मेलेबल असलेला मेटल कुठला आहे, तर तो म्हणजे गोल्ड अँड सिल्वर. म्हणजे एजी म्हणजे सिल्वर का. गोल्ड अँड सिल्वर आर द मोस्ट मेलेबल मेटल्स. आता इयत्ता 9वी मध्ये बऱ्याच स्ट्रक्चर ऑफ एटम हा टॉपिक आपण बघितलेला आहे. त्याच्यामध्ये रुदरफोर्ड अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट आपण बघितलेला, बरोबर. मग त्याच्यामध्ये त्या एक्सपेरिमेंट मध्ये रुदरफोर्डनं एक मेटलचा वापर केलेला, आणि त्या कोणत्या मेटलचा वापर केलेला, तर गोल्ड नावाच्या मेटलचा वापर केलेला. गोल्ड मेटल का वापरला असणार आहे, कारण गोल्ड हा सगळ्यात जास्त मोस्ट मेलेबल मेटल आहे, म्हणून त्याने तो मेटल वापरला असणार आहे. 3 नंबरचा बघा काय असणार आहे याच्यामध्ये. ओके, 3 नंबरचा असा असणार आहे, मेटल्स आर डक्टाइल इन नेचर. आता डक्टाइलचा अर्थ काय असतो, तर बघा, दॅट इज, इथं मला पहिला माउस करतो, दॅट इज they can be hammered
इंटू थिन वायर. ओके, म्हणजे काय, मेटलला जर आपण परत हॅमरिंग केलं तर काही मेटल्स असे असतात की ज्यांची थिन शीट बनते की, पण थिन शीट बनल्यानंतर सुद्धा आपण त्याच्यामधून एक वायर बाहेर काढू शकतोय, म्हणजे एक वायर. आता हे तुम्हाला माहित असेल, जर आपल्याकडे 2 ग्रॅम सोनं असेल, कुठलं 2 ग्रॅम गोल्ड, तर त्या 2 ग्रॅम गोल्ड पासून 2 किलोमीटर इतकी आपण वायर काढू शकतोय बाजूला. म्हणजे परत आपण सांगू शकतो सगळ्यात जास्त डक्टाईल नेचर मध्ये असलेलं मेटल कुठलं असणार आहे, तर गोल्ड इज द मोस्ट डक्टाईल मेटल इन द नेचर. ओके, त्या 3 प्रॉपर्टी झालेल्या आहेत. नंतर अजून खूप साऱ्या प्रॉपर्टीज आपण डिस्कस करणार आहे. बघा, हे तुम्ही लिहिलं असतील. 4th प्रॉपर्टी मग काय मेटलची, मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट. म्हणजे काय, तर समजा हा मार्कर म्हणजे आपल्यासाठी एक मेटल आहे आणि या मेटलच्या एका टोकाला जर आपण हीट प्रोव्हाइड केली तर ती प्रोव्हाइड केलेली हीट एका टोकापासून या दुसऱ्या टोकाला येते. म्हणजे परत हे मेटलचं जे दुसरं टोक आहे ना, हे मार्कर, ते आपल्यासाठी कसं होतंय, गरम होतंय नाही. म्हणजे काय केलं, एका टोकाला दिलेली हीट ही दुसऱ्या टोकाला कशी आली, तर फ्लो झाली ना, ती हळूहळू इकडून तिकडून फ्लो झाली. म्हणजे हीटचा जिथं फ्लो होणार आहे तिथं तुम्ही म्हणायचं ते गुड कंडक्टर ऑफ हीट आहे. आणि हे जे मेटल्स असतात नाही, ते मेटल्स कसे असतात, हीटचे गुड कंडक्टर. म्हणजे आयर्नचा रॉड, लोखंडाची सळी घ्या, त्या लोखंडाच्या सळीला एका टोकाला जर गरम केलं तर त्या लोखंडाची सळीचं जे दुसरं टोक आहे ते सुद्धा आपल्याला कसं वाटणार आहे, तर गरम वाटणार आहे. ओके, 5th पॉइंट बघा, मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता सर इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय बघू, तर इलेक्ट्रिसिटी म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग मेटल्स जे असतात ना, मेटल्स, समजा हा मार्कर म्हणजे मेटल आहे आणि या मेटलच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे इलेक्ट्रॉन फ्लो करत आले. आता कोण फ्लो होत होतं, तर हीट. तसंच इलेक्ट्रॉन जर फ्लो होत असतील तर आपण असं म्हणायचं तिथून इलेक्ट्रिक करंट फ्लो व्हायला लागलाय. आणि जिथून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो ना, तिथून तुम्ही नाव द्यायचं गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्याच वेळी जर तुम्ही रबर घेतला, तर रबरच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे इलेक्ट्रॉनचा फ्लो कधीही आयुष्यात होत नाही आणि झालेला बघितला नाही कोणीही. म्हणून रबर मधून इलेक्ट्रॉनचा फ्लो होत नसल्यामुळं रबर काय असणार आहे, बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. पण मेटल कसा असणार आहे, गुड कंडक्टर. माझा परत प्रश्न आहे, सिल्वर म्हणजे आपल्या पिरियडिक टेबल मध्ये जे काय मेटल्स असतील त्या मेटल्स पैकी सिल्वर हा मेटल असा आहे की जो अतिशय बेस्ट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. सिल्वर इज द बेस्ट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. समझ में आया? ओके, बढिया, बहुत बढिया. आता त्याच्यानंतर पुढची प्रॉपर्टी कुठली आहे बघा, मेटल्स आर सोनोरस इन नेचर. आता परत सोनोरस म्हणजे काय होतं, तर सोन्याचा रस असतो का, तर नाही. सोनोरस म्हणजे दॅट इज दे साऊंड ऑन हिटिंग किंवा बरे हॅमरिंग. म्हणजे मेटलला जर तुम्ही हॅमरिंग केलं तर त्या मेटल मधून साऊंड प्रोड्यूस होतो. तुम्हाला मी सांगितलेलं फनीसाठी एक्झाम्पल काय, एक मेटल घ्या आणि कोणातरी डोक्यात हाना, आवाज येतो नाही, हाना लावू नका ना, मार खायचं कोण असतं. पण एखाद्याच्या किंवा त्या मेटल जर आपण हॅमरिंग केलं तर त्या मेटल मधून आवाज येतो, साऊंड प्रोड्यूस होतो. काय होतो, साऊंड प्रोड्यूस होतो. म्हणून तुम्ही म्हणायचे नेचर मध्ये कसं आहे, तर सोनोरस आहे. These all are the properties of metal. अजून एक प्रॉपर्टी बघूया, 7th नंबर कुठले बघा, मेटल्स have highest melting point and boiling point. म्हणजे आपल्या पिरियडिक टेबल मध्ये जे काही एलिमेंट्स आहेत त्यापैकी मेटल नावाच्या वर्गातले जे काही एलिमेंट्स आहेत ना, त्यांचा मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट थोडासा जास्त आहे. जसं की आपल्या 10वी मध्ये ज्या काही डिव्हिजन्स असतात, ए डिव्हिजन, बी डिव्हिजन, सी डिव्हिजन पैकी अशी चर्चा असते नाही, बी डिव्हिजन लय जागाव आहे बाबा आणि ए डिव्हिजन अतिशय शांत आहे. तसं मेटल नावाच्या वर्गातले जे काही एलिमेंट्स आहेत ना, त्यांचा मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट कसा आहे, तर जास्त आहे. फॉर एक्झाम्पल जे काही टंगस्टन नावाचा एलिमेंट आहे, कुठला एलिमेंट, टंगस्टन हॅज द हायेस्ट मेल्टिंग पॉइंट. ओके, आणि म्हणून या टंगस्टनला आपण कुठं वापरतो, आपले जे
इलेक्ट्रिसिटीचे बल्ब असतात ना, त्या बल्बमध्ये टंगस्टन नावाचा फिलामेंट वापर केला जातो. ओके, ह्या सगळ्या मेटलच्या प्रॉपर्टीज आपण डिस्कस केलेल्या आहेत. आता एलिमेंटचा जो सेकंड क्लास आहे तो म्हणजे आपल्यासाठी कुठला, तर नॉन मेटल्स. याचा पहिला स्क्रीनशॉट घ्या. ओके, सेकंड क्लासला नॉन मेटल्स आणि नंतर मग आपण मेटलाइट कडे जाऊया. नॉन मेटल्स बघा, पहिला पॉइंट, इन अ पिरियडिक टेबल देर आर टोटल 17 नॉन मेटल्स. टोटल एलिमेंट्स तुम्हाला माहिती आहे 118 एलिमेंट्स आहेत. ते 118 एलिमेंट पैकी 17 एलिमेंट्स कसे आहेत, तर नॉन मेटल्स आहेत. मग त्यांची एक्झाम्पल सांगतो. हायड्रोजन, त्याच्यानंतर कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, सल्फर, सेलेनियम. त्याच्यानंतर आपल्याला राहिले कोण बघा, हेलियम, निऑन, परत ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन. किती झाले मोजा बरं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. अजून एक कोणतं राहिलेलं आहे, तर कोण राहिलेलं असेल बघा, इथं कोण, हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस. कोण राहिला आपला, फॉस्फरस. फॉस्फरस पण कसं आहे, तर नॉन मेटल. हे जे एवढे जे सगळे काय नॉन मेटल्स आहेत, ह्या नॉन मेटलची जर स्टेट आपण डिस्कस केली तर इथली तो बघा, नॉन मेटल्स आर प्रेझेंट इन सॉलिड, लिक्विड as well as gaseous state. म्हणजे सॉलिड, लिक्विड, गॅसियस या तिन्ही स्टेट मध्ये ते अवेलेबल असतात. तसं मेटल्स हे जनरली सॉलिड मध्ये असतात. मर्क्युरी तेवढा एक वेगळा आहे की जो लिक्विड मध्ये आहे. पण नॉन मेटल जे असतात ना, ते सॉलिड मध्ये पण असतात, लिक्विड मध्ये पण असतात आणि गॅसियस म्हणजे हवेत पण असतात. जसे की हायड्रोजन, जी लिहितो म्हणजे जी फॉर गॅस. कार्बन सॉलिड मध्ये असतो, नायट्रोजन गॅस आहे, ऑक्सिजन गॅस आहे, फ्लोरीन गॅस आहे, क्लोरीन गॅस आहे, ब्रोमीन लिक्विड आहे. समजून घ्या बरं का, ब्रोमीन लिक्विड आहे. आयोडीन गॅस आहे, सॉरी आयोडीनचे क्रिस्टल्स असतात सॉलिड स्टेट मध्ये. सल्फर सॉलिड, सेलेनियम सॉलिड, हेलियम गॅस, निऑन कोण आहे रे, निऑन गॅस आहे कारण नोबल गॅसेस. ऑर्गॉन गॅस, क्रिप्टॉन गॅस, झेनॉन गॅस, रेडॉन गॅस आणि फॉस्फरस सॉलिड. तर ह्या सगळ्या स्टेट्स पण तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत. 3 नंबरचा पॉइंट बघा, नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. बघा, जसं आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं रबरचं, त्या रबर मधून एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन होणार आहे का, तर नाही होणार. म्हणजे ते इलेक्ट्रिसिटीचं कसलं आहे, तर बॅड कंडक्टर आहे. परंतु हे जे नॉन मेटल्स आहेत ना, ते सुद्धा कसे आहेत, बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे त्या नॉन मेटल्स मधून इलेक्ट्रॉनचा फ्लो होणार नाही. परंतु इथं एक्सेप्शन आहे बरं का, एक्सेप्शन कोण, तर कार्बन हे एक्सेप्शन आहे. आताच आपण बघितले कार्बन कोण आहे, तर नॉन मेटल आहे. पण नॉन मेटल्स हे बॅड कंडक्टर आहेत. म्हणजे कार्बन पण बॅड कंडक्टर पाहिजे, पण कार्बन हा इलेक्ट्रिसिटी गुड कंडक्टर आहे. कारण कार्बनचे 3 अलोट्रोप्स असतात, डायमंड, ग्राफाइट आणि फुलरिन्स. मग कार्बनचा जो ग्राफाइट नावाचा अलोट्रोप आहे तो कसा आहे, तर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, त्याच्यानंतर 4 नंबर बघा प्रॉपर्टी, नॉन मेटल्स आर नॉन मेलाबल. आता नॉन मेलाबल म्हणजे काय, जसं मेटल आपण हॅमरिंग केले तर त्यांच्यापासून थिन शीट्स तयार करतो, तसं यांना हॅमरिंग केले की यांचा चुराच होणार आहे. यांचा काय होते, पावडर तयार होते, यांची शीट अजिबात तयार होणार नाही. जसं कार्बन म्हणजे कोळसा, आणि कोळशाला जर तुम्ही दगडाला मारलं तर त्या कोळशात काय होणार आहे, पावडर. म्हणजे त्याला हॅमरिंग जर केलं तर ते शीट मध्ये कन्वर्ट होणार नाही. 5th बघा, नॉन मेटल्स आर नॉन डक्टाईल म्हणजे परत त्यांच्यापासून आपल्याला वायर वगैरे काही मिळणार नाही. 6th नंबर बघा, नॉन मेटल्स आर नॉट नॉन सोनोरस असलेला, नॉन सोनोरस इन नेचर. म्हणजे त्यांना जर तुम्ही हॅमरिंग वगैरे केलं तर कोणताही आवाज वगैरे आपल्याला ऐकायला भेटणार नाही. तर ह्या 6th प्रॉपर्टीला अजून काही प्रॉपर्टी डिस्कस करूया. 7th प्रॉपर्टी बघा, नॉन मेटल्स हॅव
नॉन मेटल्स आर नॉट किंवा आर ब्रिटल असले, आर ब्रिटल. ब्रिटल म्हणजे काय तर ब्रेकेबल. ब्रेकेबल ब्रेकेबल म्हणजे काय, समजा एक ग्लास आहे, ग्लास. आता ग्लासला आपण जर वरून जर खाली सोडलं तर ते ग्लासचा काय होतो, ब्रेक होतो का, म्हणजे ग्लास फुटतो का नाही. तसं नॉन मेटल्स ब्रिटल्स आहेत. म्हणजे काय, जसं आता कार्बन, कोळसा, त्या कार्बनला आपण हॅमरिंग केलं तर त्याला कोळसा म्हणजे पावडर मिळते का नाही आपल्याला, म्हणून ते कसं आहे, ब्रेकेबल. हे सगळे नॉन मेटल्सच्या प्रॉपर्टीज आहेत. आय होप तुम्हाला समजले असतील सगळ्या प्रॉपर्टीज. त्याच्यानंतर अजून एक क्लास आपला मेटलचा राहिलेला आहे का, तो कोणता, तर तो म्हणजे मेटलॉइड्स. ओके, हा 2 नंबर झाला. आता 3 नंबर कोणता आहे बघा, मेटलॉइड्स. सॉरी, असं लिहूया आपण, मेटलॉइड्स. आता मेटलॉइड्स मध्ये पहिली प्रॉपर्टी काय लिहिणार तर बघा, दे हॅव properties, they have properties in between किंवा they have properties of both metals and non-metals. म्हणजे काय, मेटल्स आणि नॉन मेटल्स या दोघांच्या प्रॉपर्टी यांना आहेत, म्हणून तुम्ही त्यांना काय म्हणायचं, मेटलॉइड म्हणायचं. ओके, आता मेटलॉइड मध्ये बघा, याच्यामध्ये आपण काय सांगू शकतो तर सेकंड पॉइंट, टोटल देर आर 7 मेटलॉइड्स, 7 मेटलॉइड्स इन अ पिरियॉडिक टेबल. आपल्या पिरियॉडिक टेबल मध्ये टोटल किती मेटलॉइड्स आहेत तर 7. कोणते कोणते बघा, बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक. त्याच्यानंतर एसबी म्हणजे अँटीमनी, एसबी म्हणजे कोण, अँटीमनी. आणि टीई म्हणजे टेल्युरियम. किती झाले मोठा, 6 झाले, सॉरी किती झाले, 6. तर हे आहे आपले मेटलॉइड्स. म्हणजे 118 एलिमेंट मध्ये 17 नॉन मेटल, 6 मेटलॉइड. यांची सबट्रॅक्शन केली तर जे काय उत्तर येणार ते तुमचे कोण असतील तर टोटल मेटल्स. म्हणजे आपल्या पिरियड मध्ये सगळ्यात जास्तीत जास्त एलिमेंट्स कुठले आहेत तर ते म्हणजे मेटल्सचे आहेत. ओके, आता दे हॅव प्रॉपर्टीज बोथ मेटल्स अँड नॉन मेटल्स. याचा अर्थ काय तर बघा, मेटल्स हे इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर आहेत, तर नॉन मेटल्स बॅड कंडक्टर आहेत. म्हणजे जे मेटलॉइड्स असतील ते काय असतील, गुड पण नाहीत, बॅड पण नाहीत, म्हणजे बेटर आहेत. त्याला आपण सेमी कंडक्टर म्हणतो. काय म्हणतो, सेमी कंडक्टर. ओके, त्याच्यानंतर थर्ड प्रॉपर्टी बघा, दे लुक लाईक मेटल्स बट आर ब्रिटल. हे कसं शक्य आहे, आता मेटल सारखे दिसतात, याचा अर्थ ते ब्रिटल पाहिजेत का. ब्रिटल कोण असतात, मेटल्स असतात का नॉन मेटल्स असतात. आता झालं इथं, नॉन मेटल्स आर ब्रिटल, मेटल्स हे ब्रिटल नसतात, जनरली ते लवकर ब्रेक होत नाहीत. मग जर ते मेटल सारखे दिसत असतील तर ते, याचा अर्थ असा नाही की ते मेटल्स आहेत, कारण ते ब्रिटल पण आहेत. म्हणजे मेटल आणि नॉन मेटल या दोघांच्या प्रॉपर्टी यांना आहेत, म्हणून तुम्ही त्यांना काय म्हणायचं, मेटलॉइड. आणि जेव्हा ह्या टॉपिकचा म्हणजे मेटलॉइडचा आपण इन डिटेल डिस्कशन करणार आहे, तेव्हा इथं आपण त्याला अजून चांगल्या पद्धतीने डिस्कस करणार आहे. पण हे आहे आपलं जनरल ब्रीफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आता त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहे. पुढे जाऊन आपल्याला कंपाऊंड बद्दल डिस्कशन करायचं आहे. कुणाबद्दल, कंपाऊंड. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आता जो दुसरा क्लास आहे तो म्हणजे कोणता बघा बरं, तर तो म्हणजे कंपाऊंड्स. ओके, कंपाऊंड्सला मराठीमध्ये आपण काय म्हणतो रे तर संयुगे. काय असतात कंपाऊंडचे डेफिनेशन बघा, व्हेन एलिमेंट्स ऑफ 2 or more than 2 combines together in a fixed ratio of their masses, then compounds are फॉर्म्ड. बघा, ही आहे कंपाऊंडची डेफिनेशन. म्हणजे काय, जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट, मग ते सेम असतील का डिफरंट, इथं तुम्ही असल्या डिफरंट. व्हेन डिफरंट एलिमेंट्स ऑफ 2 or more than 2, म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेगवेगळे एलिमेंट जर एकत्र आले, पण कसे एकत्र आणायचे आपल्याला, फिक्स्ड रेशो ऑफ देअर मासेस. त्यांच्या मासचा रेशो कसा पाहिजे, फिक्स पाहिजे, तर तुम्हाला काय मिळणार आहे, कंपाऊंड मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, हायड्रोजन नावाचा एक एलिमेंट आहे आणि दुसरा एक एलिमेंट घेतला तो म्हणजे ऑक्सिजन नावाचा एलिमेंट.
तर या दोघांना कंबाईन केलं तर सगळ्यांना माहिती आहे इथं काय मिळणार आहे, तर इथं मिळणार आहे वॉटर, बरोबर का? ओके. आता वॉटर जसं आपल्याला मिळत होतं पहिल्यांदा रिएक्शन बॅलन्स करूया. इथं हायड्रोजन 2 आहे, इथं पण 2 आहे, इथं ऑक्सिजन 2 आहे, पण इथं एकच आहे म्हणून इथं 2 लिहा. आता 2 ऑक्सिजन झाले, अरे पण हायड्रोजन 4 झाले, इथं 2 लिहा. ओके, म्हणजे हा हायड्रोजन गॅसियस स्टेट मध्ये असणार आहे, वॉटर लिक्विड स्टेट मध्ये. आता इलेमेंट जेव्हा कंबाईन होतात तेव्हा रेशो घ्या. कोणाचा रेशो? फिक्स्ड रेशो ऑफ देअर मास, म्हणजे मासचा रेशो घ्यायचा आहे. म्हणजे मला सांगा मास ऑफ हायड्रोजन आणि मास ऑफ ऑक्सिजन यांचा रेशो. सुरुवातीला मी काही इथं इलेमेंट्स लिहितो आणि त्या इलेमेंटचा असणारा जे काय मास असेल ते मास मी तिकडे लिहितो. ओके. आता इलेमेंट कुठलं कुठलं आहे बघा, हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, क्लोरीन, सल्फर. हे अतिशय महत्वाचे इलेमेंट्स आहेत की ज्यांचं मास आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. हायड्रोजनचं मास जनरली 1 ग्रॅम घ्या, कार्बनचं 12 ग्रॅम, नायट्रोजन 14 ग्रॅम, ऑक्सिजन 16 ग्रॅम, फ्लोरीन 19 ग्रॅम आणि क्लोरीन 35.5 ग्रॅम, सल्फर किती घ्यायचं 32 ग्रॅम. असे हे काही मासेस आहेत. ओके. बरं, आता हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं मास तुम्हाला माहित आहे, याचा रेशो मध्ये दोघांचा काय घेतो आपण, जनरली डिव्हिजन. किती डिव्हिजन असेल बघा, हे हायड्रोजनचं मास किती घेणार तर 1 ग्रॅम. पण मला सांगा इथं हायड्रोजन किती ऍटम आहेत, तर 2 × 2 4 आहेत ना, म्हणजे याला 4 ने मल्टिप्लाय करा, डिवाइडेड बाय. इथं ऑक्सिजनचं मास किती सांगितलंय, तर सांगितलंय 16 ग्रॅम इंटू, इथं 2 ऑक्सिजन ना, इंटू 2 करा, म्हणजे किती आलं बघा 4 × 1 ग्रॅम 4 ग्रॅम डिवाइडेड बाय हे 32 ग्रॅम असेल. ओके. जर ग्रॅम ग्रॅम कॅन्सल तर हे 1/8 क्रमाला एक रेशोला, आणि हा जो रेशो आहे तो रेशो फिक्स असतो, तो रेशो कधीही बदलणार नाही. मग अशा जे काही प्रॉपर्टी किंवा असे जे पदार्थ मिळतात म्हणजे काय, इलेमेंटच्या रेशो, मासचा रेशो कसा असणार आहे, फिक्स. तुम्ही त्याला म्हणायचे कंपाऊंड आहे. आय होप तुम्हाला कंपाऊंड समजलं असेल, त्याची डेफिनेशन याच्यामध्ये तुम्ही हे लिहून घेतला नसेल तर एक स्क्रीनशॉट घ्या. ओके. आता कंपाऊंड मध्ये काही अजून तुम्हाला महत्त्वाचे पॉइंट माहित असणं गरजेचं आहे. ते कोणतं बघा, हा झाला फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट काय बघा, द कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स ऑफ, बघा द कॉन्स्टिट्यूएंट्स एलिमेंट्स ऑफ compounds cannot be separated by physical process but can be separated by chemical process. आता फिजिकल प्रोसेस आणि केमिकल प्रोसेस असे दोन परत प्रोसेस आपल्याला इथं बघायला भेटतात. मग पहिल्यांदा बघूया की फिजिकल प्रोसेस म्हणजे काय, नंतर केमिकल प्रोसेस समजून घेऊया. तर हे बघा, मी काय केलं, शुगर आणि वॉटर हे जर मिक्स केलं तर आपल्याला माहित आहे साखरेचं पाणी तयार होतं, शुगर सोल्युशन तयार होतं. मग त्या साखरेच्या पाण्यामधून मला काय करायचं, साखर वेगळी करायची आहे आणि पाणी वेगळं करायचं आहे. तर त्याच्यासाठी तुमच्याकडे टेक्निक वगैरे काय आहे का, तर आहे सर. काय करणार, हे जे साखरेचं पाणी आहे ते जर आपण उन्हामध्ये ठेवलं तर उन्हाच्या सूर्याच्या प्रकाशामुळे त्या पाण्याचं काय होतं, बाष्पीभवन होतं. म्हणजे हे वॉटर वेपरच्या रूपात ऍटमॉस्फिअर मध्ये निघून जाणार आणि फक्त त्या डिश मध्ये खाली कोण राहणार, तर शुगर. मग असं जे शुगर आणि वॉटर सेपरेट तुम्ही केलं, या टेक्निकला म्हणायची सर फिजिकल प्रोसेस आहे. कोणती प्रोसेस आहे, फिजिकल. ओके. आता केमिकल प्रोसेस कडे घ्या. हे जे वॉटर नावाचं जे काय पदार्थ आहे किंवा कंपाऊंड आहे, या कंपाऊंड मध्ये मला सांगा कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट कोण कोण आहेत. कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट ऑफ वॉटर कोण कोण आहे, तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन. हायड्रोजन आणि ऑक्सिजन दोन कोण असतील, तर कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट. हे मला काय करायचे, तर सेपरेट करायचे. मग हायड्रोजन आणि ऑक्सिजनला जर सेपरेट करायचं असेल तर फिजिकल प्रोसेसची मदत घेऊया का. म्हणजे काय, हे जे पाणी आहे ना ते उन्हामध्ये नेऊन जर आपण ठेवलं तर पाण्याचे वेपर्स होतील, म्हणजे पाणी वाफच्या रूपात ऍटमॉस्फिअर मध्ये निघून जाईल की. पण हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे जे दोन कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट आहेत ते सेपरेट झाले का, येस ऑर नो, तर अजिबात नाही. कारण वॉटर कोणत्या स्टेट मध्ये आहे, तर लिक्विड. परंतु जेव्हा त्याला पाण्यामध्ये ठेवतो तेव्हा पाण्याची जी काही एनर्जी असते त्या एनर्जीमुळं त्या म्हणजे थोडेसे त्या टेम्परेचरमुळं पाणी हवेमध्ये जाणार आहे. म्हणजे कोणत्या स्टेट मध्ये, गॅसियस. म्हणजे हे लिक्विड वॉटर असेल तर हे वॉटरचे कोण असतील, वेपर्स असतील. ना की हायड्रोजन आणि ऑक्सिजन इथं वेगळा झालाय.
मग इथं आपण हायड्रोजन आणि ऑक्सिजनला फिजिकल प्रोसेसने वेगळं करू शकत नाही. मग काय करायचं तर आपण इलेक्ट्रिक करंटची मदत घ्यायची. जनरली आपल्या घरामध्ये पाणी तापवण्यासाठी हीटर असतो. तुम्हाला नाव कधी ऐकलं हिटरचं? ओके, ऐकलं असशील. मग काय करतो आपण, तो जो हीटर आहे तो हीटर जर पाण्यामध्ये बुडवला, पाण्याच्या बादलीमध्ये, आणि हीटर ऑन केला, तर थोड्या वेळानंतर आपल्याला असं लक्षात येते की पाण्यामध्ये बुडबुडे येतात. बघा, येतात का नाही? पाण्यामध्ये त्या बुडबुड्या येणं म्हणजे हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅसचे ते बुडबुडे असतात रे. त्या बुडबुड्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर बनायचं बबल्स. ओके, हे जे बबल्स असतात कुणाचे असतात? हायड्रोजनचे आणि ऑक्सिजनचे. ते वेगवेगळे झालेले बबल्स असतात बरं का. म्हणजे आपण इलेक्ट्रिक करंट पाण्यात सोडला आणि हायड्रोजन ऑक्सिजनचे बबल्स वेगळे केले, याला म्हणायचं केमिकल प्रोसेस. मग आता आपला पॉइंट वाचा. The constituent elements of compounds cannot be separated by physical process, okay, but can be separated by chemical process. सर इथे केलंय की अरे बाळा हे कंपाऊंड नाही, हे सोल्युशन आहे. कुठलं सोल्युशन? शुगर आणि वॉटरचं सोल्युशन आहे. पण हे कोण आहे? हे कंपाऊंड आहे. म्हणजे सोल्युशन वेगळं करू शकतोय, पण कंपाऊंडचे कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स फिजिकल प्रोसेसने वेगळे करू शकत नाही. त्याला वेगळे करायचे तर आपल्याला कुठली प्रोसेस असणार आहे तर केमिकल प्रोसेस. ओके, हे तो मी लिहून घेतला असतील. याच्यामध्ये तिसरा पॉइंट काय बघा, properties of constituent elements. Properties of constituent elements are different from properties of compounds. म्हणजे कंपाऊंडच्या ज्या काय प्रॉपर्टीज असतील आणि कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंटच्या ज्या काय प्रॉपर्टीज असतील त्या टोटली प्रॉपर्टी कशा आहेत त्या तर वेगवेगळ्या प्रॉपर्टी आहेत. फॉर एक्झाम्पल मला सांगा, हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस जेव्हा मिक्स केले तेव्हा तुम्हाला कोण तयार मिळालं? H2O लिक्विड मिळालं का? मग हायड्रोजन आणि ऑक्सिजन कोण आहेत सांगा? तर कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट आहेत का? तर आहेत. मग हायड्रोजनची आणि ऑक्सिजनची जी काय प्रॉपर्टी आहे म्हणजे प्रॉपर्टी ऑफ कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट काय काय माहिती आहे? हायड्रोजन हा कसला गॅस आहे तर कंबसिबल गॅस आहे. म्हणजे तो स्वतः जळतो बरं का, स्वतः बर्न होतो. हायड्रोजन स्वतः बर्न होणारा गॅस आहे. आणि हा जो ऑक्सिजन आहे तो काय करतो? सपोर्ट फॉर कंबशन. बघा, एक कसा आहे तर एक गॅस असा आहे की जो स्वतः जळतो, दुसरा गॅस असा आहे की जो कंबशनला मदत करतो. पण हे दोघं जेव्हा एकत्र येतात तेव्हा हे जे वॉटर आहे ते वॉटर फायर एक्सटिंग्विशर म्हणून वापरलं की नाही. म्हणजे जिथं आग लागल्या तिथं लागलेली आग विझवण्यासाठी हे पाणी वापरतात. बघा, कॉन्स्टिट्यूएंटच्या प्रॉपर्टी आणि कंपाऊंडच्या प्रॉपर्टी सेम आहेत का? नाही. म्हणून आपलं हे तिसरा पॉइंट काय आहे? प्रॉपर्टीज ऑफ कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स आर डिफरंट फ्रॉम प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड्स. ओके, आय होप तुम्हाला कंपाऊंड बद्दल हे सगळी इन्फॉर्मेशन समजली असेल. याचा एक तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, नंतर आपण थोडंसं पुढे जाऊया. ओके, स्क्रीनशॉट घेतल्यानंतर आता आपण सगळ्यात महत्त्वाचा टास्क म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. दोन क्लास होते पैकी प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर मधला प्युअर सबस्टन्स आपण इन डिटेल डिस्कस केलेला आहे. आता आपण मिक्सचर बद्दल स्टडी करूया. कॅपिटल बी बघा, मिक्सचर. मिक्सचर म्हणजे काय तर पहिला डेफिनेशन द्या. कॉम्बिनेशन ऑफ टू or more than two substances in any proportion किंवा proportion ठिकाणी मी असं सिंपल लिहितो, or in any ratio of their masses. बघा, कंपाऊंड जेव्हा तुम्ही तयार केलं तेव्हा हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या ज्या काय मासचा रेशो होता तो रेशो कसा ठेवला? 1/8. हा रेशो फिक्स होता का नाही? पण जेव्हा आपण आता मिक्सचर तयार करणार आहे तर त्या मिक्सचर मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त पदार्थ एकत्र करा, मिक्स करा. परंतु मिक्स करत असताना त्यांच्या मासचा रेशो कितीही असले, 1/8 असले नाही, 1/16 असले, 1/100 असले, कितीही रेशो असले, आपल्याला त्या रेशोशी अजिबात घेणं देणं नाही. मग आपण काय करायचं बघा, तर ह्या मिक्सचरचे परत दोन प्रकार असतात का नाही? पहिला प्रकार कुठला? होमोजिनियस मिक्सचर. आणि दुसरा कुठला? तर हेटेरोजिनियस मिक्सचर. मग आपण याची डेफिनेशन बघूया. मग डेफिनेशन बघत असताना पहिला हे मिक्सचर तयार करूया. बघा, एक बिकर असेल आणि या बिकर मध्ये इथं आपण 1 लिटर वॉटर घेतलंय. काय घेतलंय बघा? 1 लिटर वॉटर. इकडे पण एक बिकर असेल आणि या बिकर मध्ये इथं पण आपण 1 लिटर H2O घेतलेला आहे. आता मला सांगा, 1 लिटर पाण्यामध्ये आपण काय केलं? वरून 20 ग्रॅम
NaCl म्हणजे 20 ग्रॅम मीठ आपण ह्या पाण्यामध्ये 1 लिटर पाण्यामध्ये जर ऍड केलं तर हे बघा हे सगळे मिठाचे पार्टिकल्स असतील म्हणजे ब्लॅक डॉट डॉट दाखवले ना हे कोण असतील सोडियमचे पार्टिकल्स असतील सोडियम क्लोराईडचे सॉरी पण जेव्हा हे मीठ या पाण्यामध्ये जाणार आहे तेव्हा ते मीठ काय होणार आहे पाण्यामध्ये विरघळणार आहे आता कसं विरघळते बघा गायब झाला बघा हे सगळे पार्टिकल काय व्हायला लागले गायब व्हायला लागले का गायब होतात म्हणजे काय ते डिझॉल्व्ह झालं डिझॉल्व्ह झाल्यानंतर तुम्हाला असं दिसतंय का रे की सोडियम क्लोराईड म्हणजे मिठाचा एक पार्टिकल इकडून तिकडे चाललेला आहे तिकडून इकडे यायला लागलेला आहे हा पार्टिकल तिकडे पळायला लागलाय असं कधी दिसतंय का तर दिसत नाही म्हणून तुम्ही त्याला म्हणायचे युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन आहे कसलं डिस्ट्रीब्युशन आहे युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन कोणाचं तर ह्या पार्टिकलचं बरोबर होमोजिनियस मिक्सचरची डेफिनेशन कशी असेल कॉम्बिनेशन ऑफ 2 or more substances in uniform distribution is called as homogeneous mixture बघा मी सांगतो डेफिनेशन तुम्ही लिहा combination of 2 or more than 2 substances 2 or more than 2 substances in uniform distribution are called as homogeneous mixture ओके आता हेटेरोजेनियस मिक्सचर मध्ये काय करूया तर आपण या 1 लिटर पाण्यामध्ये जर सँड म्हणजे काय वाळू जर ऍड केली सँड ऍड केली तर मला सांगा हे मोठे मोठे वाळूचे जे पार्टिकल्स असतील ते ह्या पाण्यामध्ये विरघळतील का रे अजिबात विरघळणार नाहीत ते आपल्याला दिसणार आहे की वाळूचा एक पार्टिकल तिकडे चाललाय वाळूचा एक पार्टिकल इकडे चाललाय दिसतोय म्हणून तुम्ही त्याला म्हणायचे नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन आहे कसलं डिस्ट्रीब्युशन व्हेरी गुड नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन म्हणजे जर पार्टिकल दिसत असतील इकडून तिकडे पळायला लागलेले आहेत तर तुम्ही त्याला म्हणायचं ते नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन आहे पण जर पार्टिकल इकडून तिकडे पळायला लागलेले दिसत नसतील तर तुम्ही त्याला म्हणायचं नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन आहे आता याची हेटेरोजेनियस वाल्याची डेफिनेशन परत कशी सांगायची तर कॉम्बिनेशन ऑफ 2 or more than 2 substances in नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन असं हे मिक्सचरची सॉरी हेटेरोजेनियस मिक्सचरची डेफिनेशन सांगा आय होप हे जे काय मॅटरचं आपण क्लासिफिकेशन केलं ते तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल आता मॅटरचं क्लासिफिकेशन झाल्यानंतर आपण हे लेक्चर इथं स्टॉप करूया फाउंडेशन या पहिल्या लेक्चर मध्ये आपण काय काय बघितलं बघा केमिस्ट्री बद्दल इंट्रोडक्शन बघितली केमिस्ट्रीची एक अतिशय महत्त्वाची ब्रँच बघितली त्याच्यानंतर मॅटर म्हणजे काय असतं मॅटरचं क्लासिफिकेशन बघितलं आय होप तुम्ही हे सगळं व्यवस्थित समजून घेतलं असेल नेक्स्ट लेक्चरला आपण थोडासा पुढचा पार्ट आपण सुरू करूया तोपर्यंत थँक्यू